आणि वर तुम्ही हे कौतुकानं सांगताय, याचा अर्थ काय? नो 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 नो, याचा अर्थ लालजीनं प्रेझेंट दिल्यावर मिनीनं त्याचे आभारही मानले नसणार. आभार काही लक्षात नाही माझ्या. मी सांगतो ना, तिला आभार मानायला कुठला वेळ मिळणार? ती तर टिंगल करत होती. छे 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 छे, वहिनी मला बिलकुल आवडलेलं नाही. तुमचं आणि माझं नातं लालजीमुळे आहे हे विसरू नका. ते कसं विसरेन मी? पण त्यांचं हे गोड बोलणं बंद करायला सांग. बेंगरूळ दिसतं. हो, तो संबंध सुधारायचा प्रयत्न करतोय. संबंध सुधारायचा? असे कसं सुधारते? जखमा फार खोल आहेत. केव्हा झालंय? फोनवर नाही सांगता येणार. एक निश्चित, असली ही थेर माझ्या समोर नको आहे. तुम्ही इतक्या निष्ठुर का होताय? त्यांनाच विचार ना. तो विषय आता पुरे. बरं, इंदूला आमच्याकडे आणायला मुहूर्त मिळाला नाही का अजून? मनातली इच्छा सांगू? सांग ना. तुमची आणि लालजीची दिलजमाई झाल्यावरच इंदूला तुमच्या घरी आणायचं. म्हणजे इंदू आमच्याकडे कधीच येणार नाही? वहिनी, मी आशा सोडलेली नाही. तू शेवटपर्यंत आशा करत राहा. पण काय? सांगेन कधीतरी. हे उत्तर आणखी किती दिवस देणार आहात? योग्य वेळ येईपर्यंत. तोपर्यंत काय? नाटक. तुमच्यासाठी जास्तीत जास्त एवढंच करू शकते मी. चांगलं वागण्याचं नाटक. म्हणजे वहिनी, हा ना ती सोडावा. शहाणा असलास तर सोडावा. थोडं स्पष्ट बोलू. तू मला काहीही बोलू शकतोस. तुमच्या मनात जर एवढीच हरी असेल तर मग घटस्फोट का घेत नाही? मग तुमचं आणि माझं नातं संपेल त्याचं काय? मिनीचं काय? सगळा विचार करून झालाय तुम्ही. या खोड्यातून जर बाहेर पडायचं असेल तर अडकलेल्या पायाचा तुकडा पाडावा लागेल. तुमची मर्जी. मग इंदूचं काय करायचं? इंदूचं काय करायचं? का मी बोलतो तुमच्याशी? त्याचं उत्तर मी मगाशीच दिलं ना वहिनी. तुम्हीच फक्त हट्ट धरावा असं नाही. ते मला काही माहिती नाही. तू इंदूला घेऊन आमच्याकडे आलं पाहिजे एवढं नक्की. ठेवते रे फोन. वहिनी, माझं जरा काय झालं एवढं झुंसाला? आणि त्या माझी चौकशी करत होत्या म्हणून फोन द्या म्हणाले तर का नाही दिला? मुद्दामच नाही दिला. अगं, लालजी प्रेमानं बोलायला गेला तर हसतात दोघी मायले की. म्हटलं, जोवर तुमची दिलजमाई होत नाही तोवर मी इंदूला तुमच्या घरी आणणार नाही. तुम्ही सुद्धा कशाला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवताय? त्रागा करून घेता. काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. तुमचं हे मेमोरियल कंप्लीट होईपर्यंत या गोष्टीमध्ये ना जरा कमीच लक्ष घाला तुम्ही. अगं, पण याला काय अर्थ आहे? लालजी प्रेमानं वागायचा प्रयत्न करतोय तर यांनी थोडासा पुढाकार घ्यायला नको? अरे ठीक आहे, चला चालू जेवायला चल. ऐका इंदू, काय झालं? घे घे पाणी घे. काय झालं तुला? अचानक चक्कर का आली? बरे बरं वाटतं का तुला? ए इंदू, काय होतंय? सचिनला भावंड होणार आहे. काय? आणि हो, आता सगळीकडे दवंडी नका पिटू. सगळीकडे म्हणजे? म्हणजे अगदी तुमच्या मंजू वहिनींना सुद्धा लगेच सांगायची काही गरज नाही. तू म्हणशील तसं. तिच्या घरी जाऊन आलीस? हो. तिची आई भेटली का? हो. तिला सगळं सांगितलंयस? हो. काय चावटपणा चाललाय हा चारू? सगळं एका दमात सांग ना. मिनीची आई तिच्या लग्नासंबंधी काही बोलत होती का? काय म्हणायचं? अगं, भंडारी जावई पसंत आहे का त्यांना? गुरुनाथचीच ती लग्न करणार असली तर हा प्रश्न उद्भवतो नाही का? मिनी म्हणजे आधुनिक द्रौपदी आहे पंडित. कुठल्या अर्थानं म्हणतेस?
5 नवरे? हो, ते सुद्धा करील. तू असले बुद्धू प्रश्न कशाला विचारतोयस? तिला आघाडीत मित्र आहेत आणि तिचा मित्र म्हटला की तो बेटा जिव्हाळ्याचाच असतो. साधे सुधे मित्रच नाहीये तिला. त्यामुळे त्याच्यापैकी कुणाला ती माळ घालणार आहे? की सगळ्यांनाच लटकत ठेवून फ्रीलान्सिंग करणार? हे सांगण्यासारखं बोललास. त्याच्यामुळे मी तिच्या आईकडे जाणार नाही, त्यांच्याशी काही बोलणार नाही आणि या भानगडीत पडणार नाही. त्या पुरुषाचं नाव तरी कळलं का? त्या पुरुषाचं म्हणजे? ज्यानं तिच्यावरती आई व्हायची वेळ आणली त्याचं. नाही बाई, मी कधी नाही विचारलं. अगं मग एकदा तिला स्पष्टपणे विचार तरी. काय? तू गुरुनाथशी तरी लग्न करणार आहेस का त्यालाही खेळवत ठेवणार आहेस? हे बघ, तिने आपणहून विषय काढल्याशिवाय मी तिला काहीही विचारणार नाही आणि काही बोलणार नाही. हल्ली आठवड्यातून 2-3 वेळा भेटीगाठी होतात त्यांच्या. एका अक्षराने सुद्धा तिने मला काही सांगितलं नाही. हल्ली ती मला पद्धतशीरपणे टाळते. आणि पूर्वी एकेकाळी कुणी कसा मुका घेतला हे अगदी रसभरीत वर्णन करून मला सांगायची. तिच्या वडिलांनाच एकदा भेटायला हवं. ते घरात भेटतील तर ना. मी इतके वेळा गेले, कधी सुद्धा मला ते घरी भेटले नाही. हा, त्या दिवशी आम्ही घरी जायला आणि ते कारमध्ये बसायला एक वेळ पडली, पण ते मिनीकडे बघून हसले सुद्धा नाही. त्यांचीही एकुलती एक मुलगी. पंडित, पण तू काय एवढी काळजी करतोयस? बळी जाणार आहे ना तो माझ्या मित्राचा. बळी जायला ते काय बाळ आहेत? पावलं अगदी जाणून बुजून पडतायत. आणि कोणी सांगा, त्यांचं लग्न छान होईल, दोघं सुखी होतील. काय चांगलं गृहीत धरायला काही आधार हवा की नको चारू? आधार नाही असं नाही रे. काय ना, मिनीला पहिल्यांदाच एका पुरुषात एवढं गुंतलेला बघितलंय मी. तर मित्रांची टिंगल करते, पण गुरुनाथच्या बाबतीत असं नाही करत. उलट त्याचं कौतुक करते. पहिल्यांदा गुरुनाथ आमच्या ऑफिसमध्ये 10 वेळा खेट्या घालायचा, पण आता गुरुनाथ बोलवेल ना तिथे ती जाते. आणि अशा छटेल मुलीशी गुरुनाथचं लग्न ही कल्पनाच. अरे पण असं का म्हणतोस? लग्नानंतर मुली बदलतात, शहाण्यासारख्या वागायला लागतात. आणि पहिल्याच वर्षात एखाद दुसरं मूल झालं तर मग काहीच चिंता नाही. पण ते मूल त्या नवऱ्यातच असायला हवं. आता अशा शंका घ्यायला लागल्या तर जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलासंबंधीच घेता येतील पंडित. कधी कधी ना पुरुष जातीचीच मला शिशारी येते. आणि पुरुषांनी केलेल्या धंद्याकडे तुम्ही अगदी निर्ढावलेल्या नजरेने बघता. हे बघ चारू, तू माझ्या बोलण्याचा असा विपर्यास करू नकोस. तुझ्या मैत्रिणीशी माझ्या मित्राचं लग्न झालं आणि तो सुखी झाला तर मला नकोय का तो? पण असं होण्याचा संभव तुला तरी वाटतो का? नाही वाटत. मग असं असताना आपण नुसतं स्वस्त बसायचं? हो, स्वस्त बसायचं. मग काय बोलणंच खुंटलं. पण हे सगळं चक्र तू थांबवणार आहेस का? उगाच सैरावारा इकडे तिकडे धावायचा याला काही अर्थ आहे का? मला समाधान एकाच गोष्टीचं वाटतं की या सगळ्या प्रकरणात निमित्ताला तुझा संबंध आला नाही. पण मी तुझ्यावर ठपका ठेवते, तू हे प्रकरण सांभाळायला जरा सुद्धा प्रयत्न केले नाहीस. वा रे वा, वा रे वा. ज्या माणसाला ॲबॉर्शन सुद्धा निषिद्ध वाटत नाही त्या माणसाबद्दल आपण काय बोलायचं? हो ना, मग आपण कशाला गिल्टी वाटून घेतोय? तिची आई गुरुनाथ बद्दल काही बोलत होती का ग? ती ना मला बरंच काही विचारत होती. पण आता आपण निघूया का? आपली गाडी चुकेल. चल. इतर कोणतंही क्षेत्र निवडण्यापेक्षा इकडे यायचं काही विशेष कारण? मला आयुष्यात काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करावं असं वाटतं सर, म्हणून मी हे क्षेत्र निवडलं. कन्स्ट्रक्टिव्ह करण्यासाठी अगदी कन्स्ट्रक्शनच्याच लाईनीत यायला पाहिजे असं काही नाही. नाही सर, मला तसा अजिबात गैरसमज नाही आहे. आणि शेवटी सर, ज्याच्याकडे विजन असेल तो कोणत्याही क्षेत्रात कन्स्ट्रक्टिव्ह काम करू शकतो. देअर यू आर मिस्टर उपेंद्र. तामाणे. पण सर, आपलं क्रिएशन वर्षानुवर्ष टिकावं, अनेक पिढ्यांना, अनेक लोकांना ते पाहता यावं, त्याचा उपयोग व्हावा म्हणून. एक मिनिट, एका वाक्यात काय सांगशील? सर, क्रिएटिव्हिटी आणि युटिलिटी या दोन्हींचं समाधान देणारं आर्किटेक्चर इतकं दुसरं कुठलंही फील्ड मला दिसत नाही सर. शिवाय आज आपल्या फील्डमधले चॅलेंजही प्रचंड वाढले. आज तू कसा डिफाईन करशील? ओके सर, आज आपण 71 सालात आहोत, 71. मला असं वाटतं सर की पुढच्या 20-25 वर्षात
आपल्या फील्डमध्ये प्रचंड स्कोप आहे. कारण सर दिवसेंदिवस लोकांमध्ये वास्तुशास्त्राबद्दलची जागरूकता वाढत चालली आहे. घर म्हणजे फक्त राहायचा किंवा झोपायचा निवारा नसून एक जगण्यातला उत्साह, आनंद आणि कार्यक्षमता वाढवणारं हे केंद्र आहे. हा अवेअरनेस लोकांमध्ये वाढत चाललाय सर. शिवाय सर लोकांच्या हातात जितका जास्त पैसा खुळखुळेल तितकं ते त्यांना हवं तसं घर किंवा शाळा किंवा थिएटर, म्युझियम, लायब्ररी इत्यादी गोष्टी उभारू शकतील. शेवटचा प्रश्न उपेंद्र सर, तुला मुंबईतच का काम करावं असं वाटतं? फक्त मुंबईत जन्मलास म्हणून? नाही सर, अजिबात नाही. मुंबईतलं डायनामिक्स मला अन्यत्र कुठेही सापडणार नाही म्हणून. डायनामिक्स? प्लीज एक्सप्लेन. सर मुंबई हे एकमेव शहर असेल जिथे गगनचुंबी इमारती आणि प्रशस्त बंगल्यांबरोबरच 300 स्क्वेअर फूटच्या वन रूम किचनची कायम गरज भासणार आहे. आणि सर मला असं वाटतं की अशा कमीत कमी जागेत जास्तीत जास्त परिपूर्ण वास्तू देणं यातच तर आपला खरा चॅलेंज आहे. तर या फ्लॅट सिस्टीमच्या युगात लवकरच इमारतींची जंगलं उभी राहतील. पहा ना, आत्ताच खाड्यांमध्ये भर टाकून बिल्डिंग्स उभारण्याचं काम चालू झालं. या कॉन्क्रीटच्या जंगलात माणूस हरवून जाऊ नये म्हणून, त्याचं निसर्गाशी, झाडामुळांशी नातं तुटू नये म्हणून बिल्डर्सना कन्व्हिन्स करणं, प्रत्येकाला स्वतःच्या हक्काचा एक छोटासा का होईना पण एक स्वतंत्र परिपूर्ण हवेशीर कोपरा देणं यातच तर आपलं खरं कौशल्य आहे. मला जास्त वेळ घालवायला आवडत नाही. मी तुला 4 दिवसांनी कळवतो असंही सांगणार नाही. तुझं सिलेक्शन झालंय. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. बाकी फॉर्मॅलिटीज कारखानेसांशी बोलून घे. सर. फक्त एक लक्षात ठेव. येस सर. तुझ्या जोवर हे चैतन्य आहे तोवर माझ्या फर्म मधला हा जॉब फक्त तुझाच असेल. ज्या क्षणी तुझं हे स्पिरिट संपेल त्या क्षणी तू माझ्या फर्म मध्ये नसशील. त्यामुळे तुझा हा जॉब परमनंट की टेम्पररी हे तुझं तूच ठरवायचंस. येस सर. अँड आय ट्राय माय बेस्ट सर. तुमच्या अपेक्षांना पुरं पडता यावं यासाठी मला आपल्या शुभेच्छा हव्यात सर. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. येऊ सर. ओके. थँक्यू. भावड्या, तू मला सोमवारी पैसे परत करणार होतास. आज शुक्रवार आहे. हा, ते काय झालं माहिती आहे का मंजूताई, मी माझा इम्पोर्टेड माल ज्या माणसाला देणार होतो ना त्याच्या आधी दुसराच माणूस माझ्या आधी त्याला माल देऊन बसला. बोंबला ना गणित सगळं. तू काळजी करू नको, मी लगेच देतो तुला. आज आता बघ शुक्रवार, शनिवार अपडेट, रविवार बँक बंद, सोमवार देतो तुला, नक्की देतो. पण मी तुला बजावून सांगितलं होतं की उशीर झालेला मला चालणार नाही म्हणून. आता काय मंजूताई, धंदा म्हटला की थोडं पुढं मागं व्हायचं की. ते म्हणतात ना काय ते अप डाऊन ते. बरं, तो LICचा हप्ता भरल्याची पावती दे बरं. साहेब विचारत होते, त्यांना कशासाठी तरी पाहिजे म्हणे. अरा सगळा गोंधळ झाला बघ. आधी नाही का सांगायचं, मी येताना घेऊन आलो असतो. अरे 2 दिवसात देतो तुला. तो हप्ता कधी भरला त्याची तारीख तरी सांगून ठेव. कधी म्हणजे? आता तू मला दिलंस पैसे, त्याच्या दुसऱ्या दिवशी भरला. तू म्हटली नव्हती का लास्ट डेट आहे म्हणून, कशाला थांबायचं, भरून मोकळा झालो मी. भावड्या, फार झाला तुझा खोटारडेपणा. फार फार सहन केलं. मला तू दुधखोर समजतोस का तू? हा, तुझे सगळे धंदे चांगले माहिती आहेत मला. माझ्याशी खोटं बोलतोस तू? गेली 20 वर्षाच्या बाईने अडल्या नडल्या वेळेला तुला मदत केली, तिला फसवतोस, लफंग. लाज नाही वाटत तुला? हे बघ, तोंड सांभाळून बोला, शिवाय द्यायचं काम नाही पहिलं बोलतो. हे बघ LICकडनं पत्र आले हप्ता न भरल्याबद्दल. तू काय आणलं? बघू काय हप्ता भरलायस की नाही ते सांग मला. चुकलं माझं बांधू. तू बी लई का होतेस माझ्या. बस मी तुला समजतो. हे बघ काय झालं माहितीये का मंजू, माझं खरं चुकलंच. आता मला त्या रूमसाठी 3000 रुपये माल काय तोंडावर फेकायचे होते का नाही? तू मला 1500 हातावर टिकवलेस. पुढच्याचं काय करायचं? मी म्हटलं मंजूताई आपलीच आहे, वाढायची नाही. ते मी त्यातले पैसे वापरले. तू कशाला काळजी करते? मी देतो. मंजूताई समजून घ्या की. मला न विचारता बरा रे परस्पर माझ्या पैशांचा व्यवहार केलास तू, आणि वर माझ्याशी खोटं बोलतोस. घरी रिसीट राहिली म्हणे. आज मी रिसीट मागितली असती की 2-4 दिवस गायब झाला असता. घरी बोंबलत बसले असते मी. काय करू शकले असते मी? साहेबांपुढे मान खाली घालायला लागली असती मला तुझ्यामुळे. आणि मी आपली इकडे आमचा भावड्या कसा चांगला आहे, अडी अडचणीच्या वेळी कसा मदतीला धावून येतो, असे तुझे गोडवे गात हिंडत असते. केसानी गळा कापतो सोय रे माझा.
नाही मंजूताई माफ कर, माफ चुकलं माझं, माफ कर म्हटलं ना, परत नाही करायचं. ते काय माहितीये का मंजूताई, ते अडकीत त्यात सुपारी अडकावी तशी माझी मान अडकली होती ग. हा रस्त्यावर आलो असतो तुला बरं वाटलं असतं का? आज जरा वाईच संभाळ. ते मला काही माहिती नाही. उद्या मला LICचा हप्ता भरल्याची रिसीट पाहिजे बस. अवय की आता करतो काहीतरी व्यवस्था मी. तुला पांडुरंगा तुझ काहीतरी मार्ग काढ रे बाबा. भावड्या, यावेळी मी तुझं काही सुद्धा ऐकणार नाही, सांगून ठेवते तुला. भाऊ मामा, अरे कधी आलास तू सांग ना. अरे भाऊ मामा, भाऊ मामा. काय झालं? तो माझ्याशी न बोलता का गेला? आणि तुझा चेहरा का पडलेला होता? तू भांडलीस की काय त्याच्याबरोबर? आता सांग ना. हो, भांडण झालं. अगं, याला LICचा हप्ता भरायला पैसे दिले होते, ते घरमालकाच्या नरड्यात घातले आले. मग गरज असेल त्याची म्हणून त्याने केलं असेल असं. तुला नको त्याचा एवढा खुळका यायला. मला भरले म्हणून सांगितलं पैसे, तरी खोटं बोलायला लागला. तुला सांगून ठेवते, एका पैशाचाही व्यवहार करायचा नाही त्याच्याशी. माझं घरातलं वागणं अचानक बदलू नको. पण नेमकं काय म्हणायचंय तुला? अरे म्हणजे मला असं म्हणायचंय की हळूहळू बदल, असंच ना? हा तसंच. म्हणजे तुझं वागणं एकदम बदललं हे मंजू आणि मिनीला कळायला नको. हा, बरोबर. माझं वागणं अचानक बदललं हे तुला कसं कळलं रे? हा, मंजूनं सांगितलं होय ना? हो. मग नंतर एखाद्या वेड्या माणसाला हसावं तसं माझ्या या प्रयत्नांना त्या फिती हसत होत्या हे पण सांगितलं असेल. हो सांगितलं ना. सांगितलं? निर्लज्जपणाची हद्द आहे. पण लालजी, मी त्यांना म्हटलं की वहिनी तुमचा हे साप चुकलेला आहे. मग त्याच्यावरती म्हणाली असेल हा नाच सोडून दे काय? हो म्हणाले, पण त्यावर मी त्यांना म्हटलं की हे बघा. काय रे, हा तुमचा फोन किती वेळ चालला होता? चालला असेल 10-15 मिनिटं. 15 मिनिटं? अरे 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 भैया, मला तुझीच दया लागली अलीकडे. ही बया रोज तुला एकदा तरी फोन करून 10-15 मिनिटं तुझं डोकं खात असणार. इंदू सुद्धा वैतागत असेल. नाही हो, माझ्या भल्यासाठी चालणारी तुझी धडपड वाया जाणार हे कसं पटत नाही तुला अजून? नाही, मी काही तुझ्या प्रयत्नांच्या आड येत नाही, पण फक्त मला टिप्स देऊ नकोस. सुधारावं असं त्या दोघींच्या वागण्याची भरपूर आहे. म्हणूनच लालजी मी त्यांनाही धारेवर धरलं. पण एक गंमत झाली. म्हणजे ती बदलेल यावर माझा विश्वास नसला तरी 2 दिवसापूर्वी एक अजब घटना घडली. काय झालं? मंजूचं आणि भावड्याचं कडाक्याचं भांडण झालंय. भांडण झालं दोघांचं? मंजूनं विम्याचा हप्ता भरण्यासाठी जे पैसे दिले होते ते भावड्याने हप्ता न भरता दुसरीकडे खर्च केले. आणि आता पैशावरून यापूर्वी भांडणं झालीत त्यांची, पण यावेळी मंजूने चक्क त्याला लफंग्या म्हणून शिवी हसरली. काय सांगतोयस काय तू? तुझ्या प्रयत्नांना आलेलं हे पहिलं यश. पण हे सगळं तुझ्या समोर घडलं? छे रे, हरबा आहे ना, अपरोक्ष माझ्या काय चालतं सांगतो मला. 15 रुपये जास्त देतो त्याचे मी त्याला.